विश्वास निर्माण केला प्रत्येकाच्या मनात, हा खूप खरं म्हटलं तर फार फार मोठा आहे. ते कसं आहे ना, ते मी जसं म्हटलं ना की मी रेडिओ रिपेअर करत असताना माझ्याकडे एवढे पैसे येत होते, तरीसुद्धा मी ते सोडून मी जॉब 350 रुपयाचा केला. 4-4.5 वर्ष म्हणजे सॅलरी वाढत गेली नाही अशी नाही, ती सॅलरी जवळजवळ 2,000 रुपयेपर्यंत गेली होती. पण हे सगळं नवीन लर्न करण्यासाठी, आणि ते लर्निंग अजूनही माझं थांबलेलं नाही आहे. माझंही थांबलेलं नाही आणि माझ्या भावाचंही थांबलेलं नाही, संजयचंही थांबलेलं नाही. आम्ही प्रत्येक पावलावरती आहे ना, नवीन गोष्ट काय त्याच्यामध्ये इनोव्हेट करता येईल, क्रिएट करता येईल, त्याच्याकडे फोकस करत राहिलो. आम्ही असा कुठला बिझनेस असा म्हणजे मी पैसे कमवण्यासाठी बिझनेस नाही चालू केला, मी लर्न करण्यासाठी केला. आणि जे काही लर्न करतो आणि जे काही सर्व्हिस आपण देतो ती फ्रीमध्ये नाही द्यायची, हे माझं एक हे होतं. कारण हे मला माझ्या बॉसनी तसं व्यवस्थित शिकवलेलं होतं की कस्टमरला सॅटिस्फाय केला पाहिजे, कस्टमरचा पण विन झाला पाहिजे आणि आपला पण विन झाला पाहिजे. म्हणजे मी ह्या ज्या मोजक्या मे बी 10-12 पॉईंट्स असतील, हे मी माझ्या बॉसकडून आणि माझ्या कलीकडून ज्या त्या 4 वर्षामध्ये शिकलो, मी अजून त्याच इम्प्लिमेंट करतो आहे. व्हेरी गुड. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी शिकायला असतं. आजच्या कार्यक्रमातनं पण पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आज जे अवॉर्डीज आहेत ते बोलले आज. तर जी तुम्ही म्हणता ही प्रत्येक एंटरप्रेन्योरमध्ये ही एक वृत्ती असायला लागते की मला जिथे जिथे काहीतरी शिकता येईल आणि जिथे जिथे त्याचा वापर करता येईल तो वापर करत राहायला पाहिजे. आणि हे तुम्ही खूप उत्तम रीतीने केलेलं आहे असं आता तुमच्या याच्यावरनं दिसतं. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे तुम्हाला आता की, आणि जो खरंच महत्त्वाचा आहे की तुमचा या सर्व प्रवासात 20 वर्ष झाली तुम्हाला, त्या प्रवासातला अत्यंत कठीण काळ कुठला होता तुमचा? कठीण काळ आहे ना, तो सुरुवातीचा होता आणि तो आत्ताचा पण आहे. फक्त मी एवढंच म्हणेल की त्या काळामध्ये माझ्याकडे जे चॅलेंजेस यायचे तर ते कसे एक 10-15 असायचे. ते सोडवण्यासाठी जेवढे एफर्ट टाकावे लागायचे ते असे वाटायचे खूप मोठे चॅलेंजेस आहेत. आज 10-15 नाही आहेत, आज असे हजारोमध्ये येतात. पण फक्त एवढंच झालं आहे की आता मला त्याची सवय झाली आहे. आणि सवय झाल्यामुळे कसं आहे की ते डील कसे करायचे, कसे सॉल्व करायचे. कारण एवढ्या वर्षाच्या लर्निंगमधून इतक्या गोष्टी शिकलो आहे. जसं मी म्हटलं की मी सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे आपलं सुरुवातीला ज्यावेळेस बिझनेस करत होतो त्यावेळेस मला अकाउंटिंग कळत नव्हतं. आता तर लिगल मॅटर्ससुद्धा एवढे मोठे इम्पॉर्टंट झालेले आहेत की कुठली गोष्ट आपण पेपरवरती कशी मांडायची, कुठले शब्द वापरायचे, कुठले नाही वापरायचे, लिगलमध्ये कुठल्या गोष्टीला कसं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो की मी हक्काच्या लढाई लढतो. आता फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट झालं, सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट झालं, आपण ज्या पद्धतीने आपण फायलिंग करतो त्यांनी ते ॲक्सेप्ट नाही केलं तर मग त्याचे काही रिझन्स असतात. मी आजपर्यंत कुणालाही म्हणजे 10 रुपयेसुद्धा दिलेले नाही, नॉट इवन शॉपॅक इन्स्पेक्टरला सुद्धा आजपर्यंत कधी दिलेले नाही. वा. मी या गोष्टीमध्ये बिलीव्ह करतो की मी परफेक्ट आहे, माझ्या ह्याच्यामध्ये चूक काढून दाखवणे, मग तुम्ही जे सांगाल ते मी पैसे देतो. पण मग हे परफेक्ट ठेवण्यासाठी बऱ्याचशाच गोष्टी लर्न कराव्या लागतात आणि त्या लर्न करत राहिल्या की मग शिकत राहतो आपण. म्हणजे कित्येक वेळेला मी हायकोर्टात गेलो आहे, गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट गेलो आहे, कित्येक गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट गेलो. म्हणजे हिमाचल प्रदेश झालं, इवन रांचीमध्ये छत्तीसगड गव्हर्नमेंट झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट झालं, आणि मी जिंकलो पण आहे. मी आजपर्यंत कधी हारलो पण नाही त्या गोष्टीसाठी. वा. म्हणजे राईट गोष्ट असेल तर ती फाईट केलीच पाहिजे. मग समोर किती मोठा व्यक्ती असो, किती मोठा अगदी गव्हर्नमेंट जरी असलं तरी त्याला घाबरून नाही चालणार. ती आपण स्वतः राईट असो ना तर ते आपण फाईट केलीच पाहिजे. फार सुंदर सांगितलं तुम्ही. आणि खूप उद्योजकांना असं वाटत असतं ना की आज कोणतरी समोर दारात आला की त्याला एक 400-500 रुपये द्या, 1000 रुपये द्या आणि आपलं काम पुढे सरकवा. पण आमच्या क्लबमधलं हे खूप खासियत आहे की, आणि आज मी पण आमच्याकडे जे काय आता सिनियर आमचे बाम किंवा यांच्याकडून खूप शिकलो की नाही बाबा काही पैसे द्यायला लागत नाही तुला प्रत्येक वेळेला. आणि तुम्हाला खरं सांगतो की माझ्या पण एवढ्या आता या 30 वर्षाच्या व्यवसायाच्या याच्यामध्ये पैसे नाही दिले म्हणून काहीतरी प्रॉब्लेम येतो असं कधीच झालेलं नाही. मग ते एक्साईज असो, इन्कम टॅक्स असो, काही फरक पडत नाही. आणि हे खूप मोठं आपल्याला शिकायला मिळतं आणि तुम्ही ते प्रत्यक्ष करून पण दाखवलं. फार चांगलं सांगितलं. आता एक वेगळा असा प्रश्न आहे की ज्या वेळेला तुम्ही प्रायव्हेट इक्विटी घेतली, युजली उद्योजकाला नेहमी असं वाटत असं हा माझा बिझनेस आहे, हे माझी व्हिजन आहे, माझं आहे, सगळं माझं 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 असं सगळं असतं. अशा वेळेला आता एखादा भागीदार येणार मध्ये, मग तो काही काय असेल आपण तो भागीदार येणार, हा एक मेजर डायलेमा असतो की मी आता इक्विटी घेतल्याने काय होईल.
तर मला जरा सगळ्यांना जाणून द्यायचं की या इक्विटीचे तुम्हाला काही तोटे झाले, फायदे झाले, तुम्ही काय शब्दात सांगू शकाल यावर? तुम्ही प्रश्नच खूप व्यवस्थित मांडला आहे. म्हणजे हा फक्त मराठी माणसाला नाही पण मोस्टली प्रत्येक इंडियनमध्ये हा एक कॉन्सेप्टच आहे की जे माझं आहे ते माझंच आहे, ते आपल्याकडे ते ठेवलं पाहिजे. म्हणजे युजली पण शेवटी कसं असतं ना की माणसाचं एक आयुष्य असतं, ते कुठंतरी एंड होणार असतं. पण आपण जी ऑर्गनायझेशन उभी केली असती ना ती एंड नाही व्हायला पाहिजे असं मला कायम वाटतं. आणि ती एंड व्हायची नसेल बरोबर, तर त्याची प्रोव्हिजन पहिल्यापासूनच केली पाहिजे. मग कित्येक गोष्टीला कसं होतं ना की जसं आता आम्ही व्हायरसमध्ये कामं करत होतो तर व्हायरस ॲनालिसिसची कामं चालायची. आम्ही बघायचो इंडियामध्ये जे व्हायरस येतात वगैरे, तर बरेचसेच व्हायरसेस कधी कधी बाहेरचे पण असायचे, पण बरेचसेच व्हायरस इंडियातच बनलेले असायचे. आता इंडियातले बनलेले व्हायरसचे सोल्युशन आम्ही पटकन बनवायचं. बाहेरचा आलेला व्हायरस पण तो जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्हाला सोल्युशन नाही बनवता यायचं. पण मग संजयचं काय होतं की संजय प्रत्येक हे ज्या अँटीव्हायरस कंपन्या आहेत म्हणजे सिमेंटेक झालं, मॅकॅफे झालं, तो सगळ्यांना लिहित राहायचा आणि तो त्यांना विचारायचा की तुमच्याकडे जे नवीन व्हायरस आले त्याचे सॅम्पल द्या. कुणी देत नव्हतं, पण संजय स्वतःहूनच इंडियात हा नवीन व्हायरस आला, हा व्हायरस तुम्हाला सापडणारच नाही, तो फक्त इंडियातच आहे, सॅम्पल पाठवून द्यायचा. आणि हा सॅम्पल पाठवून द्यायचा. हा 1 वर्ष करत राहिला. मग वर्षभरानंतर मग असं झालं की मग त्यांना पण असं वाटायला लागलं की अरे आपण शेअर केलं पाहिजे. आपण सोल्युशन देत नाही आहे, पण एक व्हायरसचा सॅम्पल आला होता तो त्यांना पाठवला, एखादा दिवस तो तिकडे जाऊ शकतो. मग तिकडून शेअरिंग सुरू झालं आणि आज हे पूर्ण अँटीव्हायरस एक असोसिएशन बनलेले आणि ते एकमेकांना शेअर करतात. हे सगळे शेअर करतात. अरे आणि हे दिवसाला लाखो व्हायरस शेअर होतात. दिवसाला आजच्या तारखेला लाखोमध्ये व्हायरस शेअरिंग होतं. हे फक्त व्हायरसचे सॅम्पल शेअर होतात आणि प्रत्येकाला आपापले सोल्युशन्स लिहावे लागतात. बरं, ही जी कॉन्सेप्ट आहे ना शेअरिंगची, ही आता ज्यावेळेस आमचा बिझनेस एकदम सक्सेसफुल होता, म्हणजे ज्यावेळेस मला पैसे हवे होते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला खूप पैसे लागत होते, त्यावेळेस मिळत नव्हते. मी बँकेकडे वगैरे गेलो होतो, बँकेने नाही दिले मला. मग मी ते रिपेअरिंगच्या ह्याच्यातूनच ते सगळं मॅनेज करत गेलो. नंतर खूप सक्सेस झाला. मग माझ्याकडे भरपूर पैसे आले आणि मग त्यानंतर मग बँक्स माझ्याकडे यायला लागले की तुम्हाला पैसे हवेत का. आणि मग मी त्यावेळेस नाही म्हटलं. पण मग मी आता 2010मध्ये इक्विटी जी घेतली ना ती ह्याच्यासाठी घेतली की मला हे जे फॅमिली बिझनेस हा जो कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्याबद्दलचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह थॉट आहेत मार्केटमध्ये, हे फक्त इंडियातच नाही, हे ग्लोबली आहेत. आणि बाहेरची लोक आहेत ना त्याच्याकडे तर इंडियन बिझनेसमॅनकडे एकदम वेगळ्याच अँगलने बघतात की हे फॅमिली आहे, हे फॅमिलीला चिटकून राहतात ते एकदम आणि ते सोडत नाही. मग फॅमिलीचेच मेंबरला पुढे आणतात, तिथे हे करतात. म्हणून मला हा कसं आहे ना की मला ही जी प्रायव्हेट लिमिटेड किंवा ही प्रोमोटर ड्रिव्हन जी कंपनी आहे तिला मला इन्स्टिट्यूशनल लेवलला घेऊन जायची. मग तिची सुरुवात पी फंडरपासून आहे. मग मला स्टेक द्यायचा नव्हता, म्हणजे माझ्याकडे पैसे होते, माझ्याकडे पैशाची गरज नव्हती, तरीसुद्धा मी तो स्टेक अमेरिकन कंपनीला एवढ्यासाठी दिला कारण मला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल. आणि मग मी त्यांना थोडासा स्टेक डायल्यूट केला. त्यांची लोक बोर्डवरती आल्यानंतर मग माझं बरंचसं लर्निंग झालं. मग त्याच्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी झाल्यानंतर मग कारण मग नंतर मला असं वाटायला लागली की मी आता पब्लिक लिमिटेड केली पाहिजे. मग पब्लिक लिमिटेड केली की त्याच्यामधून अजून वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. सो देन आय स्टार्टेड अप्रोचिंग पीपल की विचारायला की त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. मला ह्याच्यामध्ये आनंद देशपांडे सरांनी खूप हेल्प केली. म्हणजे त्यांनी मला खूप गायडन्स दिलं की पब्लिकमध्ये गेल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, काय काय चॅलेंजेस येऊ शकतात. एवढंच नाही, मी बॉम्बेमध्ये पण काही ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांना पण जाऊन भेटलो, त्या प्रमोटर्सला पण जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडून पण बऱ्याचशाच गोष्टी लर्न केल्या आणि मी स्वतःला प्रिपेअर केलं. आणि मी कधी इमॅजिन नव्हतं केलं. म्हणजे मला ह्या लोकांनी सांगितलं होतं की चॅलेंजेस खूप येतात, खूप म्हणजे इतके आजपर्यंत समजा हजारोवाले असतील तर त्याच्यानंतर लाखो येतील आणि ते आले, अशा अंगावर आले, एक एक चॅलेंजेस आले आणि ते मी सगळे पार पाडत पुढे सरकलो. सो आज कंपनी लिस्टेड आहे. आज मला तसं बघायला गेलं तर कंपनीत जास्त काम नसतं. आता माझ्याकडे सगळी की लोक आहेत ते सगळे मॅनेज करतात कंपनी. पण म्हणजे तुम्हाला इक्विटी डायल्यूट करण्याचा हा तुम्हाला जो पहिल्यांदा केली त्याचा तुम्हाला फायदाच झाला, फायदाच झाला, तोटा नाही झाला. हा फायदाच त्यातला झाला. एक कारण महत्त्वाचा- कसं माहिती आहे का की
इक्विटी डायल्यूट करण्याआधी मी माझ्या ज्यावेळेस सी एला विचारायचो की माझ्या कंपनीची व्हॅल्यू काय आहे, मग तो म्हणायचा 250 कोटी. कुणी दुसरा फायनान्स एक्सपर्टला विचारलं की तो म्हणायचा नाही 300-350 कोटी असेल. मग कुणी तिसरा काहीतरी वेगळंच. म्हटलं अरे फिक्स काय? मग फिक्स काहीच नाही. म्हणजे प्रत्येकाचं परसेप्शन वेगवेगळं आहे कंपनीबद्दल. मग फिक्स कसं होणार? मग फिक्स अनलेस अँड अंटिल काहीतरी आपण डायल्यूट करत नाही तोपर्यंत होणार नाही. आणि म्हणून मी ठरवलं की ते करायचं. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या लोकांनी माझे जेवढे कन्सल्टंट, जेवढे मला ॲडवायझरी वगैरे होते, त्यांनी जेवढी काय माझ्या कंपनीची व्हॅल्यू काढली होती दॅट वॉज नॉट मोर दॅन 450 करोडच्या वरती नव्हती. मी सिक्वॉयाशी ज्यावेळेस निगोसिएशनला बसलो त्यावेळेस मी ती 600ला क्लोज केली. अच्छा, वा वा वा. एक प्रश्न फक्त आता जाता खरं माझ्या एकदम मनात आला की जेव्हा आपण सी एकडे जातो आणि तुम्ही सी ए आणि व्हॅल्युएशन बोललात म्हणून म्हणतो मी, युजली आमचा अनुभव असा आहे की सी ए हा तुम्हाला टॅक्स किती कमी भरायला लागेल याच्यावर सल्ला देतो. आणि मग होतं काय की तुम्ही टॅक्स कमी भरायचा म्हणजे ऑफकोर्स प्रॉफिट कमी दाखवायला पाहिजे. प्रॉफिट कमी दाखवलं की व्हॅल्युएशन कमी होतं. येस. तर मग तुम्ही सगळ्यांना असा सल्ला देऊ शकता की हे करण्यापेक्षा तुम्ही प्रॉफिट जो आहे तो दाखवा, व्हॅल्युएशन चांगलं ठेवा आणि याचा निश्चित फायदाच होईल असं तुमचं म्हणणं आहे. मी तुम्हाला ते सांगतो ना की ज्यावेळेस माझ्या सी एला मी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ॲडव्हान्स टॅक्सचं सांगितलं. ज्यावेळेस मी तिथे जाऊन बसून केलं आणि त्यावेळेस जो काय प्रॉफिट यायचा ना त्यावेळेस तो मला परत त्यांनी तोच प्रश्न केला. म्हटलं आता इथे जो दिसतोय ना तोच दाखवायचा आहे मला. ते म्हणे अरे मग त्याच्याने तुला टॅक्स जास्त भरावा लागेल. मग मी म्हटलं मला भरू दे. बरं त्यावेळेस मला हे सगळं माहीत नव्हतं की मला ह्याचा पुढे फायदा होणार आहे. हे मी तुम्हाला एकदम 94-95ची गोष्ट सांगतोय. आणि मी ते तसं करत आलो म्हणजे डे 1 पासून. कारण कसं आहे की माझ्या बिझनेसमध्ये माझा धाकटा भाऊ पण होता. तो पूर्ण प्रोडक्ट डेव्हलपमेंटकडे बघायचा. मी पूर्ण फायनान्स, सेल्स, मार्केटिंग बघायचो. आम्हा दोघांकडे एकमेकांना भेटण्याचा सुद्धा वेळ नसायचा. मग परत ते सगळं बसून कोण हिशोब सांगणार किंवा इकडचं असं झालं तिकडे तसं झालं. त्यापेक्षा कीप इट क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. मी कंपनी फॉर्म केल्यापासून पीटी कॅशच्या बॉक्सची चावी माझ्याकडे कधीच नव्हती. कधीच नव्हती. मी कधी पीटी बॉक्सला हात पण लावलेला नाही. असं नाही की त्या पीटी कॅश बॉक्समधनं पैसे चोरीला नाही गेलेले आहेत. पण गेले ठीक आहे. मग त्यासाठी मी ती चावी माझ्याकडे ठेवणं मला ते पटत नव्हतं. ते म्हणजे असं झालं ना की एखादा रेस्टॉरंट असतं आपण कित्येक वेळेला पाहतो म्हणजे ते उडपीचे वगैरे जे असतात तिथे मेन ओनर आहे ना तो गल्ल्यावरच बसलेला असतो. म्हणजे त्याचं जे आहे ना ते पूर्ण प्रोटेक्शन त्या गल्ल्याकडे असतं. मी म्हणतो लक्ष कस्टमरकडे पाहिजे. म्हणजे कस्टमरला आपण जे सर्व करणार आहे ना तिकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी बरोबर. गल्ल्यावर तुम्ही कॉम्प्युटर बसवा ना. हो बरोबर. आणि टॅक्स भरा सगळा, तुम्हाला जास्त कस्टमर भेटतील. करेक्ट. मग टॅक्स भरल्याचाच मेजर फायदा होतो. टॅक्सेशनच्या दृष्टीने इन्कम टॅक्सकडे म्हणजे बॅलन्स शीटकडे बघणं हे खरं तर. आणि मग कुठला इन्स्पेक्टर येऊन तुम्हाला त्रास देऊ शकत. अगदी बरोबर. बरं एक प्रश्न असा आहे की हे जे जायंट्स आहेत यांना जसं जसं लक्षात आलं म्हणजे तुमचे कॉम्पिटिटर जायंट्स की आता क्विक हिल चाललंय, वाढत चाललंय, फोफावत चाललंय, त्यांनी येऊन तुम्हाला घ्यायचा प्रयत्न केला का नाही? एक्वायर करायचा सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. ओके. सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. आणि त्यावेळेस माझ्या माइंडमध्ये मी परत तेच सांगतो की माझा लाईफमधला गोल पैसा नाही आहे. कारण शेवटी मी ते पैसे घेऊन मग मी तिथून बाहेर पडलो असतो आणि पुढे काय केलं असं फक्त एन्जॉय करत राहिलो असं. माझा गोल एन्जॉय करण्याचा नाही आणि पैसे कमवण्याचा नाही. माझा गोल हा आहे की मी जे काही करतोय ना ते मला करतच राहायचं आहे आणि ते एका लेवलला अजून जितके वर नेता येईल तितके वर न्यायचं आहे. मला क्विक हिल हे इंडियन प्रोडक्ट आहे, हे इंडियन एंटिटी आहे. आज मी सायबर सिक्युरिटीमध्ये पुण्याला ग्लोबल मॅपवरती घेऊन गेलो. म्हणजे जगातले सगळे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स जिथे कुठे बसलेले असतील त्यांना क्विक हिल माहीत नाही असं शक्यच नाही. सगळ्यांना माहिती आहे क्विक हिल. व्हेरी गुड. खूप आवडलं. ते कॉन्ट्रीब्युशन जे आहे टुवर्ड्स ग्लोबल की भले तिकडे US प्रॉब्लेम असो किंवा मलेशियाचा प्रॉब्लेम असो किंवा इंडियाचा प्रॉब्लेम असो, तिकडे भले प्रोडक्ट नाही पण एक रिसर्च, एखादा इन्फॉर्मेशन की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, पेपर सबमिट करणं, हे करणं, हे माझा गोल आहे की आपल्या इथे पण भरपूर रिसर्च झाला पाहिजे आणि तो रिसर्च ग्लोबल अख्ख्या जगाला तो कळला पाहिजे. तो महत्त्वाचा पार्ट. व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यात असं झालं की तुम्ही जसं म्हटलं की पैसा हा गोल नव्हता. म्हणजे तुमचं कोण बनेगा करोडपती खेळणारे नव्हतात तुम्ही.
म्हणून तुम्ही मध्येच क्विट केलं नाही, तर नाहीतर मग तुम्हाला तो मोह नक्कीच झाला असता असं हो. मला वाटतं. बरं, आता मला एक शाळेत राहिलेल्या मुलाला पैशाचा मोह नसतो. अरे वा वा वा, चांगली गोष्ट. पण हे तुमची जडणघडण जे अंतरप्रेनर, आणि मला असं वाटतं की त्यातनं तुमची जी व्हिजन आणि जी मिशन आहे आज, की मला हे प्रॉडक्ट आहे, भारतातलं आहे, भारतीय, आणि ते जगामध्ये हा जो कॉम्पिटेटिव्हनेस आहे ना, हा माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की खूप मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की असेच उद्योजक मोठे होतात आणि असेच उद्योग मोठे होतात. एक प्रश्न असा आहे की तुम्हाला या सगळ्या जर्नीमध्ये असे कोणी नाव घेण्यासारखी लोक किंवा आहेत का की जे तुमचे गुरु आहेत किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि त्याचा तुमच्या ह्या उद्योजकीय आयुष्यावरती त्यांचा प्रभाव पडला आणि तुम्हाला फायदा झाला? माझे गुरुज अनेक आहेत. सुरुवात तर माझी आईपासूनच आहे. कारण लहानपणी ज्यावेळेस खूप लहान होतो, मला अगदी डोक्यावरती डब्बासुद्धा धरता यायचा नाही, बोटं जायची नाही. पण त्यावेळेस पण मी ते गिरणीत गहू दळायला जायचो. त्या डब्यात पीठ थोडं कमी जरी आलं तर मला मार बसायचा. म्हणजे तुझं लक्ष कुठे होतं, तो गिरण ज्यावेळेस दळत असताना तुझं लक्ष तिथे नव्हतं, त्यांनी पीठ चोरलं हे तुझ्या लक्षात आलं नाही. मग ते कसं बघायचं, ह्या सगळ्या गोष्टी. भाजी आणायला गेलो की भाजी घेऊन यायचो मी, वांगी वगैरे सगळं. मग ती वांगी किडकी निघाली तर मग आई परत मारायची की तुझं लक्ष नाही आहे की बघ तू किडकी वांगी आणलेत, परत जा माघारी, परत हे कर. म्हणजे किराणा माल असो, हे असो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, मी ह्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या मी तिथे शिकलो. आणि त्याच्याचमुळे मी आज बिझनेसमध्ये सक्सेसफुल एवढ्यासाठीच आहे की माझं एकही वर्ष असं लॉसमध्ये न जाण्यामागचं कारण ती नजर बसली आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही किती जरी म्हटला, नाही जरी म्हटला, तरी ते माझं लक्ष जातंच तिथे, जिथे जायला पाहिजे तिथे बरोबर जातं आणि ते बरोबर करेक्ट होतं तिथे, जिथे करेक्ट व्हायला पाहिजे ते. आणि ह्याच्यामध्ये मग आता आई झाली, त्याच्यानंतर वडिलांकडून पण मी बऱ्याचशाच गोष्टी शिकलो, त्यांच्याकडून बरेचसे स्किल्स आलेत. त्यानंतर माझ्या लाईफमध्ये माझा भाऊ होता, जो धाकटा भाऊ, तो माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्याबरोबर आहे, या बिझनेसमध्ये आहे. माझी मिसेस आहे, तिने पण मला खूप सपोर्ट केला आहे. कारण माझं लव्ह मॅरेज आहे. मी मुद्दामून अशा मुलीशी लग्न केलं कारण मी चाळीत राहत असल्यामुळे जरी इंग्लिश मिडियममध्ये गेलो तरी मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. आणि मला असं वाटायचं की आपण अशा मुलीशी लग्न केलं पाहिजे जी माझी जेवढ्या कमी आहेत ते भरून काढेल. आणि तिने खरोखर माझ्या त्या सगळ्या कम्या भरून काढल्या. ते झाल्यानंतर मी पहिला जिथे जॉब केला तिथे माझा बॉस आहे, त्याच्याकडून मी बऱ्याचशाच गोष्टी शिकलो. माझे जे कलिग्ज होते त्यांच्याकडून मी बऱ्याचशाच गोष्टी शिकलो. आत्तापर्यंत मी सांगतो, जसं आता आनंद देशपांडे आहेत, नारायण मूर्ती आहेत, त्यांनी पण मला बरेचसेच गायडन्स दिले. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवून वगैरे चहा पाजून वगैरे जो एक तास त्यांनी मला दिला आहे. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे एवढं गायडन्स मला मिळालं आहे त्यांच्याकडे. ह्या असे बरेचसेच गुरुज आहेत आणि बऱ्याच लोकांकडून शिकण्यासारखं आहे. अशा सगळ्यांकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. व्हेरी गुड. तुमचा हा जो बिझनेस जो आता 20 वर्षाचा आहे, तो असा त्याची ग्रोथ लिनियर होती का एखाद्या वर्षी कधीतरी एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली? माझा बिझनेस ज्यावेळेस फक्त पुणे मर्यादित होता ना, त्यावेळेस तो असा एका लेवललाच होता. पण मग त्याच्यानंतर मी जसे ब्रांच चालू केले, म्हणजे मी पहिली ब्रांच माझी नाशिकमध्ये चालू केली, नंतर इंदोरला, नागपूरला, बडोदा अशी चालू करत अक्रॉस इंडिया झाली ना, तर तो जो एक मधला 4-5 वर्षाचा काळ आहे ना, तो मोर दॅन 100% ग्रोथ होता. मग त्याच्यानंतर मग परत तो एका स्टेबल लेवलला आला आणि मग त्याच्यानंतर मग एव्हरी इयर 20-25-30%च्या आसपासनी ग्रो होत गेला तो. अच्छा, व्हेरी गुड. आता मी थोडंसं तुमच्या उद्योग आणि याच्यापेक्षा एक थोडासा प्रश्न असा विचारतो की तुम्हाला काय वाटतं की आता भारतीय एंटरप्रेन्योर्सच्या समोर साधारणतः कोणते महत्त्वाची आणि मोठी चॅलेंजेस आहेत किंवा येणार आहेत असं तुम्हाला वाटतं? चॅलेंजेस कुठे, इनफॅक्ट म्हणजे मी ज्यावेळेस बिझनेस चालू केला किंवा आपण ज्यावेळेस बिझनेस चालू केला असेल त्यावेळेस हे VC फंडर वगैरे असले कॉन्सेप्ट नव्हते. आजच्या तारखेला कितीतरी गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला बँकेने लोन नाही जरी दिलं तरी तुम्हाला कितीतरी एंजल इन्व्हेस्टर्स पण आहेत, कारण आता त्यांनाही कॉन्फिडन्स यायला लागले की आपण कुठेतरी पैसे टाकले की कुठेतरी होतो. त्यानंतर हे जसा एंटरप्रेनर्स क्लब आहे जे गायडन्स देतं एवढं,
असे गायडन्स पूर्वी कुठे मिळत होतं, पूर्वी मिळत नव्हतं. आज गुगल आहे तुमच्यासमोर. म्हणजे त्या काळात तर मला ज्यावेळेस असे प्रॉब्लेम असायचे, मी ज्यावेळेस शाळेत असताना स्क्रीन पेंटिंग करायचो, कुठे माहिती होती, माहिती कुठे मिळत नव्हती, पुस्तकंसुद्धा मिळत नव्हती. मी असा एक एक पेंटच्या शॉपमध्ये जाऊन ह्याला थोडं विचार, त्याला थोडं विचार, त्याला थोडं विचार, तशी माहिती गोळा करायचो. आज कसं आहे की आज आपल्याला अभ्यास कंप्लीट होत नसेल तर नुसतं ॲलेक्साला आवाज दिला तर ॲलेक्सा उत्तरं देते, तुम्ही सगळी उत्तरं लिहितात आहे. म्हणजे इतकी सोय आहे. परीक्षेला पाठवायला म्हणजे इतक्या लेवलला आता ती सोय झालेली आहे. म्हणजे सराउंडिंग पूर्ण इन्फॉर्मेशननी, नुसतं इन्फॉर्मेशनच नाही, सपोर्टिव्हनी, पैशानी, सगळ्यांनी देश पण रिच झाला आहे तसा बघायला गेला तर. त्यामुळे प्रत्येकाकडे पैसा आलेला आहे आणि तो पैसा प्रत्येकाला असं वाटतं की त्याच्याकडे त्यांनी जो साठवलेला पैसा आहे तो त्याला जास्त ग्रो करायचा आहे. त्यामुळे तो अशा ठिकाणी एंटरप्रेनर्सला वगैरे सपोर्ट करतच असतो, जो पूर्वी करत नव्हते. पूर्वी लोक कसे म्हणायचे की नाही नको, धंदा करू नको, तू नोकरी कर, सेक्युअर म्हणजे सरकारी नोकरीकडे खूप कल होता लोकांचा त्यावेळेस. म्हणजे पॅरेंट्स शक्यतो, किंवा मुलाला सरकारी नोकरी मिळावी म्हणजे सेक्युअर नोकरी होऊन जाईल. पण आज तसं नाही आहे. आज पॅरेंट्स स्वतःच म्हणतात की तू तो मुलगा बघ, तो कसा धंदा करतो, तो बघ आज केवढा मोठा झाला, तू का नाही धंदा करत. म्हणजे ह्या लेवलला आता तो सपोर्ट मिळायला लागला आहे. म्हणजे म्हणतो की आताचं एंटरप्रेनर्सचं लाईफ खूप इझी आहे कम्पेअर टू त्या काळात. हां, चॅलेंजिंग आहे कारण कॉम्पिटिशन वाढली. बरोबर आहे, बरोबर, कॉम्पिटिशन आहे. पण मी कॉम्पिटिशनला नेहमी हे सांगतो की माझ्या करिअरमध्ये पण जो बिझनेस एकदा स्टेबल झाला ना, मग त्याच्यात मजा नाही येत काम करायला. जोपर्यंत आपण काहीतरी वेगळं करत नाही आणि त्याला जोपर्यंत कॉम्पिटिशन नसेल ना, जेवढी कॉम्पिटिशन तेवढी आपण आपली क्वालिटीवरती आपला फोकस जातो. आणि जेवढी जास्त कॉम्पिटिशन येते ना तेवढं आपण इतकं म्हणजे आपला इतका कस्टमरकडे फोकस जातो, कस्टमायझेशनकडे जातो आपण, इतका त्याच्यावरती फोकस करून. कारण तो कस्टमर कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे आला पाहिजे, तो दुसरीकडे जाता कामा नये, असा पण जास्त गोल सेट करायला लागतो. आणि त्या पद्धतीने मग आपले प्रोडक्ट, आपली सर्व्हिस, आपली क्वालिटी सगळीच चेंज व्हायला लागते. सो इट इज ऑलवेज गुड. म्हणजे कॉम्पिटिशन आज जरी जास्त असली तरी मी म्हणेल इट इज ऑलवेज गुड. आणि मी परत अजून ह्या गोष्टीमध्ये बिलीव्ह करतो. मी ह्या गोष्टीमध्ये बिलीव्ह करतच नाही की असं काहीतरी बनवायचं आणि मग त्याच्यामध्ये 10-15% मार्जिन असेल, मग त्याच्याने खूप कष्ट पडतात, खूप काम करावं लागतं. असं काहीतरी इनोव्हेट करायचं की जे दुसऱ्याकडे कमीत कमी पुढचे 5 वर्ष येणार नाही. आणि मग ते केलं ना की मग तुमचं मार्जिन ऑटोमॅटिकली ते कमीत कमी 40% ते 60% जातं ते. सो यू स्टार्ट फोकसिंग देअर. आणि मी कायम तसंच फोकस ठेवत आलो. मला हे 15-20% मार्जिनवाला बिझनेस बिलकुल पटत नाही. खरं आहे, अगदी खरं. सो तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता अपॉर्च्युनिटीज इतक्या जास्त आहेत आणि फॅसिलिटीज पण जास्त आहेत की उद्योजकांना खरंच चांगलं वातावरण आहे आणि याच वातावरणाचा आपल्याला उलटा जास्त फायदा आणि स्पीडअप करायला निश्चित फायदा होईल तुमच्या या सगळ्या. मी फक्त एवढं सांगेल की कसं आहे की ऑपॉर्च्युनिटी बघण्यापेक्षा मी असं म्हणतो की आपला जो कस्टमर आहे, मग भले तो कन्झ्युमर असेल, होम युजर असेल किंवा इंडस्ट्रियलिस्ट असेल, एवढं तर शुअर आहे ना की त्यांच्याकडे पैसा आहे. मग त्यांच्याकडे पैसा आहे ना, तर त्या पैशातला काय शेअर आपल्या बँक अकाउंटमध्ये आला पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे एवढाच फोकस ठेवायचा. खूप आपण आपल्या टेक्निकलमध्ये आपल्याला जे येतं त्याच्यावरती जास्त फोकस नाही करायचा. तो समोर जो बसलेला आहे त्याच्या खिशात जो पैसा आहे तो पैसा काढण्यासाठी आपण त्याला काय दिलं पाहिजे ह्याच्याकडे फोकस केला पाहिजे. व्हेरी गुड. आता हा बिझनेस तुम्हाला आता एवढं मोठा बिझनेस तुम्ही उभारला आहे, तुमचा लाईफ बॅलन्स तुम्हाला सांभाळता आला सगळ्या प्रकारे? हो, ते मी केलं. मी फॅमिलीला टाईम देतो खूप. त्यासाठी मी फॅमिलीलाच ऑफिसला बोलवून घेतलं. माय मिसेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, HR आणि इन्फ्रास्ट्रक्चर्स वगैरे सगळं तीच मॅनेज करते. आत्ता माझ्या मुलीला सुद्धा मी ह्याच्यामध्ये ओढून घेतलं आहे. पण तिला मी एकदम आत्ता इंटर्नशिप लेवलला आणलेलं आहे. तिने 1 वर्ष आता त्याच्यावरती काम केले. आता ती प्रोडक्ट मॅनेजमेंटवरती काम करते. सो शी इज लर्निंग. म्हणजे ती अजून खूप लहान आहे, आता एक्झिक्युटिव्ह लेवलला आहे, पण ती पण ग्रो होईल तशी. म्हणजे शी हॅज टू कम अप दॅट वे. पण मग घरात ते विषय येत नाहीत का सगळे ऑफिसमधले? नाही, घरी एन्जॉयमेंटचा टाइम आहे. वा वा, तुम्ही तो बरोबर त्याचा तो मेंटेन बॅलन्स साधलेला आहे. व्हेरी गुड. बरं, आता तुम्हाला
तर या अवॉर्डनी तुम्हाला काय साधारण प्रेरणा मिळाली असं वाटतं, तुम्हाला काय सांगू शकता? एंटरप्रेनर्स इंटरनॅशनलचं जे अवॉर्ड भेटलं होतं 2002मध्ये, ते माझं पहिलं अवॉर्ड होतं. दॅट वॉज द फर्स्ट अवॉर्ड. आणि त्यावेळेस मी असंच डायसवरती उभं राहून भाषण दिलं होतं. ते माझं पहिलं भाषण होतं. वा वा. आणि त्याच्यानंतर आहे ना, मला कमीत कमी 10-15 दिवस झोपच लागली नव्हती. अरे वा. की अरे हे काय आहे आणि हे माझ्या बाबतीत असं सगळं काय होतं आहे आणि ह्याचा अर्थ काय आणि ह्याच्यातून काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे पुढे काय होणार आहे, म्हणजे माझ्या लाईफमध्ये पुढे काय लिहून ठेवलं आहे हे मी शोधायला खूप सुरुवात केली. आणि त्याच्यातनं मला ते रिअलाईज झालं की हे रेकग्निशन ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. की आता आधी तर असं म्हणजे रॉंग वागणं तर नव्हतंच माझं, मी कधी असे टॅक्स वगैरे चुकवले नव्हतेच, पण आता मनात जरी आणलं तरी नाही करता येणार. कैलासजी, तुमच्या या शब्दांमुळे आमच्या सगळ्या लोकांच्या अंगावर थोडासा मांस चढला असणार मुठभर नक्कीच. तर आता ही आमची असोसिएशन खरंच खूप चांगलं काम करते आणि खूप लोकांना, म्हणजे माझ्यापासून सगळ्यांनी ज्या ज्या वेळेला इथे आम्ही 95 सालापासून आहोत, प्रत्येक वेळेला मनाला जे एन्करेजमेंट किंवा दुसरं असं असायचं की आपल्यासारखेच अरे याच्यात पोहणारे आहेत, मला संकट आलं याला पण आलेले, त्यांनी कसा मार्ग काढला, ही गोष्ट घडत घडत जी गेली ती खूप खूप उपयोगी आलेली. तर तुम्ही आम्हाला ॲक्च्युली आमच्या असोसिएशनबरोबर कायम बरोबर राहावं, कोणत्या पद्धतीने तुम्ही राहू इच्छिता त्या पद्धतीने राहा, पण आम्हाला खूप बरं वाटेल तुम्ही आमच्या. डेफिनेटली आय विल बी ऑलवेज बिहाइंड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर्व मंडळींतर्फे मी आपले आता आभार मानतो आणि आपल्या मुलाखतीचा जो काही प्रत्येकाच्या मनावर जो परिणाम झाला असेल तो त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याच्या बिझनेसमध्ये एक जोर आणायला आणि याला निश्चित उपयोगी होईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Thank you. An entrepreneur, interviewing an entrepreneur, and both are successful, and both are working for making we people successful. Thank you, sirs. Now I'll request Kailash ji to be here. Sir, you also be here for some time. And I wanted Honorable Chairman to kindly come up stage now. आपले आशिष पाळंदे साहेब आलेले आहेत. I'll request you to kindly come up stage, sir. The organizers. हे आमचे वेटेरन आहेत आणि यांना आपण फेलिसिटेट करणार आहोत. पाळंदे सर प्लीज. पाळंदे कुरिअर्सचे हे ओनर आहेत. ग्रेट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू आशिषजी. ज्या गायडिंग प्रिन्सिपल्सवर आम्ही सगळे काम करतो एंटरप्रेन्युअर्स इंटरनॅशनलचे, ते JRD टाटासाहेबांनी घालून दिलेले जे काही गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपलची एक प्रत मी ऑनरेबल चेअरमन साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजचे चीफ गेस्ट कैलासजींना द्यावी. दीज आर आवर गायडिंग प्रिन्सिपल्स. दे आर वंडरफुल. आपण जे सोविनियर आता घेऊन जाणार आहात जाताना त्याच्यावर हे गायडिंग प्रिन्सिपल्स अगदी पहिल्या पानावर आपल्याला दिसतील. First class. Thank you. Sir, all the entrepreneurs working under the banner of Entrepreneurs International very sincerely work on these guiding principles. Great. Thank you very much. Now, या सगळ्या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करत असतो. त्यासाठी दोन अतिशय सुंदर व्यक्ती त्यांना मी इथे बोलवणार आहे. पहिली जी गौरवाची अधिकारी एक व्यक्ती आहे, गौरव जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. गौरव, आपला गौरव करण्यासाठी आपण बोलवले जात आहात. हे मिस्टर गौरव जोशी यांनी गेली 20 वर्ष हे सगळं, सर हे स्टेज बॅकस्टेज सगळं ऑर्गनाईज केलं आहे गौरव जोशींनी. ग्रेट. थँक्यू. फर्स्ट क्लास. थँक्यू. आणि आता मिसेस प्राजक्ता कुलकर्णींना आपण आमंत्रित करूया. त्या पसायदान रिसाईट करणार आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी उभं राहावं असं मला वाटतं. आणि यांचंही फेलिसिटेशन सर विथ युअर ऑस्पिशियस हँड्स
पसायदानाने आपण या प्रोग्रॅमची सांगता करत असतो. आपण चेंज केलं तर आपण हे असं केलं, तुमच्यासमोरच केलं. सांगतेत आपण जर आहोत तर काही पुढल्या गोष्टी सांगितलेल्या आवश्यक आहेत, कारण आय विल बी रिटायरिंग फ्रॉम द स्टेज राईट नाव. पसायदानानंतर वोट ऑफ थँक्स असतील आणि वोट ऑफ थँक्सनंतर आपल्याला सगळ्यांना अतिशय सुंदर जेवणाची आपण व्यवस्था केलेली आहे, ते मी परत सांगेलच आपल्याला. मॅडम पसायदान प्लीज. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिहि लोकी. भजिजो आदिपुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजयी, होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. थँक्यू. वंडरफुल. एक छोटीशी अनाउन्समेंट. इन अ मिनिट्स टाइम आय विश सर एक्सप्रेस वोट ऑफ थँक्स. त्यानंतर अवॉर्डीजसाठी एक ग्रुप फोटो आवश्यक आहे, दी अर्लियर अँड टुडेज ऑल्सो, सो बी हियर. आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था जसं मी म्हणालो आनंद भवनमध्ये केली आहे. गेटच्या बाहेर आपण पडल्यानंतर लेफ्टला साधारण 500 मीटर अंतरावर लेफ्टला वळाल्यानंतर राईट साईडला आनंद भवन आहे. अँड वी वूड लाईक टू हॅव अन इन्फॉर्मल डिस्कशन्स ऑल्सो देअर. थँक्यू सर प्लीज. We are having wonderful celebration of 25th Entrepreneurship Day, and now it is time to say thank you to all of those who have contributed to make this function a success. First, many thanks to our chief guest Dr. Kailaji Katkar, MD and CEO Quick Hill Technology Limited, who has spared his valuable time from his busy schedule and has accepted our request to be chief guest and grace this occasion. The inputs given by him and the insights he has shared in his interview are very inspiring and helpful to entrepreneur fraternity present here. Thank you, Datta, for conducting an excellent interview. Many thanks to all awardees for accepting the award and gracing this occasion by their presence. We are also thankful to their families, friends and relatives from being here to share the joy of their achievements. We also thank our past awardees for sparing their valuable time
for 25th Entrepreneurs Day. Thank you, Dr. Chandratri sir, for excellent comparing. It was full of enthusiasm and energy. We thank the entrepreneur cell of SIMS for their support. Our sincere thanks to Symbiosis Institute, particularly Mr. Rahul and Mr. Narsingji, for their support and cooperation. Thanks to Nadar Madam and their student volunteers for their support. Thanks to canteen staff for providing good high tea. Thanks to Sri Sunil Mali Sahib, Assistant Labour Welfare Commissioner, Ammunition Factory, for supporting this function. Our special thanks to Gaurav Joshi, who is handling all the backstage activities of Entrepreneurs Day for more than last 15 years. Thanks to Kulkarni Madam for singing of Pasayadan at this program. Thanks to all of you for sparing your valuable time for attending this function. I thank all the advertisers, office bearers, and members of Entrepreneurs Club for their efforts to make this function a success. I cannot complete my task unless I express my deep gratitude towards founders of the Entrepreneurs International. We, the current trustees of Entrepreneurs International, all the members of entrepreneur clubs, are very much grateful to the founders of the trust who had seen dream of entrepreneurial society 25 years ago and have laid the foundation of Entrepreneurs International with mantra Charaivati. Today, we are enjoying the benefits of their vision and hard efforts. To conclude, I thank all of you for listening to me patiently. Now, I'll hand over mic to Dr. Chandratri.